सर्वांना नमस्कार. एक प्रेम असेही भाग 53 कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत. ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. ही कथा आणि चॅनलवरील सर्व कथा माझ्या सोलिकीत आहेत, तर कृपया कॉपी करू नका. शिवांश पोलीस स्टेशनमध्ये जाऊन जयवर असं काही ओरडला की तिथे असणाऱ्या प्रत्येकाचे धाबेदन आणले. तर जय घाबरून थरथरू लागला. आता त्याची राहिलेली होप सुद्धा गळून पडली होती. आणि काल प्रियावर नशेत असताना वाघ बनणारा हा आता शेडीसारखा म्याम्या करत होता. पण त्याच्यासमोर असणारा खरा वाघ त्याच्यावर जबडा आवळून त्यालाच बघत होता. तसं शिवांच्या नजरेचा तो ताप सहन न होऊन जयने आपली मान खाली घातली. त्यानंतर जय वर आपला जर्जरीत कटाक्ष टाकून शिवांशने इन्स्पेक्टरला बघितलं. तसं त्यांनी कॉन्स्टेबलला काही इशारा केला आणि त्याने शिवांसमोर रजिस्टर आणि पेन धरून उभा झाला. शिवान सगळं काही सांगत होता आणि तो इन्स्पेक्टर तसं लिहित होता. पण ते सांगताना सुद्धा रात्रीचे ते क्षण आणि प्रियाची अवस्था आठवून शिवांचे डोळे लाल होत होते आणि रागात त्याचा जबडा कसत होता. तिथली सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून शिवांश तिथून लगेच बाहेर पडला आणि बाहेर निघताना त्याने आपला चेहरा कव्हर करून घेतला होता. कारण जयला जरी नसली तरी त्याला मात्र आपल्या कुटुंबाच्या इज्जतीची पर्वा होती. त्याने इन्स्पेक्टरला सुद्धा ही बातमी मीडियात लीक होणार नाही अशी धमकी देऊन सांगितले होते. कारण प्रश्न त्याच्या बेटूच्या इज्जतीचा होता आणि तिच्या इज्जतीवर कुठलाही डाग लागलेला त्याला चालणार नव्हतं. थोड्याच वेळात शिवांश घरी आला. पौर्णिमाजी आणि राजीवजी अजूनही चिंतेत हॉलमध्ये सोफ्यावर बसले होते. शिवांशला बघून दोघेही त्याच्या जवळ गेले. दोघांच्याही डोळ्यात चिंता, काळजी स्पष्ट झळकत होती. शिवांश सुद्धा त्याच्या मनातली भीती समजू शकत होता. म्हणून त्याने शांततेत त्या दोघांना घेऊन सोफ्याजवळ आला आणि त्यांना बसायला सांगितलं. आई बाबा, नीट लक्ष देऊन ऐका. मला माहिती आहे आता मी जे सांगेल त्याने तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल, पण तुम्ही मला प्रॉमिस करा, तुम्ही जास्त मनाला लावून घेणार नाही. प्लीज आई, मला प्रॉमिस कर. शिवांश दोघांचेही हात आपल्या हातात घट्ट धरत बोलला. तसे ते दोघे त्याला बघू लागले. आता तर शिवांश काय सांगणार याची भीती वाटू लागली होती. शिव, कशाला इतकं ताणत आहेस? जे काही आहे ते सांग ना बाळा. आधीच कालपासून जीव टांगणीला आला आहे आमचा आणि विचार करून करून आता डोकं फुटायची वेळ आली आहे. राजीवजी सुद्धा म्हणाले. कालपासून ते आतापर्यंतचा वेळ त्यांनी कसा घालवला हे त्यांनाच माहिती होतं. आपल्या मुलांच्या चिंतेत अगदी कासावीस झाले होते ते दोघं. जीव पार कंठाशी आलेला त्यांचा. राजीवजी आणि पौर्णिमाजी दोघांचाही होकार समजून शिवने त्यांना कालची गोष्ट सांगायला सुरुवात केली. तसं इकडे राजीवजीच्या चेहऱ्यावर राग आणि पौर्णिमाजीच्या डोळ्यातले पाणी थांबायचं नाव घेत नव्हते. शिवांश आपल्या आईबाबांना तसं खचलेलं बघू शकत नव्हता. म्हणून प्रत्येक गोष्ट सांगताना त्याची पाठ त्या दोघांच्या समोर होती. शी, जे इतके खालच्या पातळीला जाईल आम्ही कधी विचारच करू शकत नाही. आपल्याच घरात प्रिया? राजीवजी बोलून
तसे सोफ्यावर धाडकन बसले. तर पौर्णिमाजी सुद्धा आपल्या डोक्याला हात लावून बसल्या होत्या. हो, त्याने हे पाप केलं आहे आणि त्याची शिक्षा त्याला होणारच. मी आत्ताच त्याची कंप्लेंट करून आलो आहे. शिव, प्रियाला माहिती आहे त्याच्याबद्दल? पौर्णिमाजी डोळ्यात पाणी आणत गहिवरून म्हणाल्या. शेवटी त्या सुद्धा प्रियाला आपली मुलगीच मानत होत्या आणि एक स्त्री म्हणून आता तिचं मन ही ते चांगलं समजू शकत होत्या. म्हणून आता त्यांना प्रियाची काळजी वाटू लागली होती. आई, मला नाही वाटत. शिवांश इतकंच म्हणाला होता की त्याचे बाकीचे शब्द घशातच राहिले, कारण समोर प्रिया पायऱ्यांवर उभी होती. तिच्या डोळ्यातलं ते सतत वाहणारं पाणी हे सांगायला पुरेसं होतं की तिने शिवांशचं सगळं म्हणणं ऐकलं आहे. तर शिवांशला थांबलेलं बघून आणि त्याची नजर बघून पौर्णिमाजी आणि राजीवजी यांनी सुद्धा त्या दिशेने पाहिलं. समोर प्रियाला बघून त्यांना सुद्धा धक्काच बसला. तर प्रिया आता तिथून तोंडावर हात ठेवून सरळ आपल्या खोलीच्या दिशेने परत निघाली. तर बेटू म्हणत शिवान सुद्धा तिच्या मागे धावत सुटला. पौर्णिमाजी सुद्धा जायला बघत होत्या, पण सध्या तरी शिवांशच तिला सांभाळू शकतो म्हणून राजीवजी यांनी तिला हाताला धरून अडवली. तसं पौर्णिमाजी यांनी भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांच्या मिठीत गेल्या. आज एक आई बाबा म्हणून आपण हरलो पौर्णिमा, हरलो आपण, राजीवजी खचलेल्या आवाजात बोलले. इकडे प्रिया सरळ तिथून आपल्या खोलीत निघून आली. तिने तसाच जोरात दार लावून घेतला आणि तिथेच गुडघ्यात तोंड लपवून रडू लागली. इकडे शिवांश खोलीत जाणार की त्याला दारातून बंद दिसला. तसा शिवांश खूप खूप घाबरला. एक वेळ तर त्याचं हृदय बंद पडायला आलं होतं. बेटू, बेटू, प्लीज दार उघड बच्चा. हे बघ बेटू, काही झालं नाही बच्चा. तुझी काही चूक नाही. प्लीज प्लीज बेटू, दार उघड ना. बाळा, हे बघ, असं घाबरवू नकोस. शिवांश सतत दारावर ठोठावत बोलत होता. त्याचा आवाज थोडा घाबरा तर थोडा रडका झाला होता. तर त्याच्या आवाजात असलेली ती काळजी, ती चिंता, प्रेम, दुःख, आपुलकी, सगळं सगळं बघून प्रियाला आणखी भरून येत होतं आणि ती हुंदके देत रडत होती. आई, तू का रडतेस? प्रियाला असं रडताना बघून तिथेच फरशीवर खेळत असलेल्या चिकूचं लक्ष तिकडे गेलं आणि त्याने तिच्याजवळ जात काळजीने विचारलं. त्या छोट्याशा कपाळावर भरमसाठ आठ्या पडल्या होत्या. ते छोटे छोटे डोळे फक्त आईकडेच लागले होते. चिकू बाळा, चिकू, चिकू बाळा. शिवांशने बाहेरून आवाज दिला. बाबा, आई, चिकू ओरडला. पण त्याचा तो हळवा आवाज ऐकून शिवांचे हृदयच भेदून गेलं. हो हो बाळा, हो चिकू बाळा, मी जसं सांगतो तसं कर. आईला काही होणार नाही, शिवांश बाहेरून म्हणाला. तसे इकडे चिकूने जोरजोरात मान खाली वर केली. नंतर शिवांश इकडून तिकडून चिकूला सूचना देत होते आणि चिकू तसंच करत होता आणि शेवटी दोघेही बापलेक मिळून तो दार उघडला. शिवांश तसाच आत आला आणि त्याने पटकन जाऊन खाली बसत प्रियाला
तसंच आपल्या मिठीत घेतली. तर चिकू जाऊन शिवांशला बिलगला. प्रिया आणि चिकूचं रडणं बघून आता शिवांशचे डोळे सुद्धा भरून येऊ लागले. त्याने तसंच आपल्या दोन्ही जीवांना छातीशी घट्ट धरून दाबले. तिघेही एकमेकांच्या कुशीत रडत होते. बेटू, शांत हो बच्चा, मी आहे ना, बघ. चिकू सुद्धा रडत आहे तुला बघून. शांत हो बच्चा, बोलत शिवांश सतत प्रियाच्या केसांवर चुंबन घेत होता. तशी प्रिया आणखी त्याच्या छातीत आपला चेहरा लपवून रडू लागली. तिला आता स्वतःचीच लाज येऊ लागली होती. म्हणून जितकं जमेल तितकं ते शिवांशमध्ये स्वतःला सामावून घेत होती. आता त्याची मिठीच तिला सगळ्यात जास्त सुरक्षित जागा वाटत होती. जिथे तिला कुठल्याही नजरेचा सामना करावा लागणार नव्हता. जिथे कुणीही तिच्या अस्तित्वावर प्रश्न उभा करणार नव्हता. जिथे तिला फक्त आणि फक्त आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळाच मिळणार होतं. म्हणून ती स्वतःला आणखी शिवांशमध्ये झोकून घेत होती. तर शिवांश सुद्धा तिला तितकाच आपल्यात सामावून घेत होता. त्याला तर आता आपल्या या निरागस जीवाला कुठे लपवू आणि कुठे नाही असं झालं होतं. जिच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही त्याला सहन होत नव्हता, तिच्याच डोळ्यात आज दुःखाची सुनामी बघून त्याला किती वेदना होत होत्या या शब्दात मांडणे कदाचित कठीणच. कुठल्याही नवऱ्या बायकोमध्ये हा क्षण कठीणच असतो. आपल्या बायकोवर पडणाऱ्या त्या घाणेरड्या नजरा बघून एका नवऱ्याला तिथे चढल्याची जाणीव होत असते. कारण लग्नाच्या वेळी सप्तपदी घेताना तो तिला वचन देतो की कुठल्याही प्रसंगी तो तिचं रक्षण करेल. पण जर स्वतःच्याच घरात तो तिचं रक्षण करू शकला नसेल तर त्याच्या मनावर काय आघात होत असेल हे एक वाचक म्हणून तुम्ही चांगले समजू शकता. अशा वेळी स्वतःचा जीव आपल्याला नकोसा झालेला असतो. तीच परिस्थिती सध्या शिवांशवर आली होती. चिकू बाळा, तू आजी आजोबांकडे जातोस का? बाबाला आईसोबत थोडं बोलायचं आहे, बोलून शिवांशने चिकूला उचलून घेतलं आणि खोलीबाहेर आला. त्याने मेटला आवाज दिला आणि चिकूला पौर्णिमाजी यांच्या जवळ सोडायचं सांगितलं. तसा तो लेकरूही गुपचूप तिच्या जवळ गेला. बेटू, उठ आता, असे रडत बसू नको, बोलत शिवांश प्रियाला खांद्याला धरून उठविले आणि तिला बेडवर बसवलं. अहो तो शी, मी विचार सुद्धा करू, प्रिया हुमसत हुमसत बोलली. ती इतकी रडत होती की, आणि त्याहीपेक्षा ती इतकी घाबरली होती की तिला बोलून सुद्धा होत नव्हतं. कसं होणार होतं? तिच्यासोबत झालेला प्रकारच इतका भयंकर होता की तिचं इतकं घाबरणं शक्यच होतं. बेटू, बस आता, शांत हो, शिवांश तिला थोडं दूर करत म्हणाला आणि त्याने हात पुरवून बाजूच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास घेतला आणि प्रियाला दिलं. घे, थोडं पाणी घे, शिवांश तिला पाणी देत म्हणाला. तशी प्रिया त्याच्याकडे मानवर करून बघू लागली. तसं शिवांशने तिला घे म्हणून डोळ्यांनीच खुणावलं. प्रिया पाणी पीत पीत शिवांश कडे तिरक्या नजरेने शिवांशकडे बघत होती. आता ठीक आहेस ना बेटू?
थोड्या वेळाने शिवांशने तिला विचारलं. इतकंच काय ते म्हणाली. आता ती शिवांच्या छातीवर डोकं ठेवून शांत बसली होती. बेटू, त्या रात्री सुद्धा शिवांश म्हणालाच होता की प्रिया घाबरून शिवांशला बघू लागली. तिच्या डोळ्यातली भीती त्याला त्याचं उत्तर देऊन गेली आणि त्याचा संशय खरा आहे हे पुन्हा एकदा त्याला गवसलं आणि पुन्हा एकदा रागात त्याच्या मुठी आवरल्या. त्या दिवशी ती किती भीत होती तरीही आपल्याला हे कसं कळलं नाही. पहिल्याच दिवशी त्याच्या तिच्यावर पडणाऱ्या घाण नजरांना त्याने का इग्नोर केलं याचा पश्चाताप आता त्याला होत होता. तर प्रियाला सुद्धा आपण का हे सगळं दुर्लक्ष केलं? ती गोष्ट इतकीही छोटी नव्हती. वेळीच जर घरच्यांना नाही निदान यांना सांगितले असते तरी होणारा अनर्थ टाळता आला असता असे वाटू लागले. दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती. पण या चुकीमुळे कुणाचं तरी आयुष्य आज लोखंडी साखळीमागे येऊन पोचलं होतं. घरात पसरलेल्या या दुःखाच्या सावटातून प्रिया स्वतःला आणि घरच्यांना कशी सावरते हे बघू पुढच्या भागात लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. तसेच चॅनलवरील इतर कथासुद्धा नक्की वाचा. धन्यवाद.